जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवीन नवीन बातम्या तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तरी आधी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहून घ्या. नंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, महिला शिक्षिकेचं विद्यार्थ्यांसोबत अफेअर होतं. पतीनं रंगेहात पकडल्यानंतर म्हणाली, तुला घटस्फोट देईल पण त्याला मी सोडणार नाही. चंदीगडमध्ये लव्ह कम अरेंज मॅरेजच्या 8 वर्षांनंतर पत्नीला दुसऱ्या तरुणासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. मोनू असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो मौली कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्यास होता. मिळालेल्या माहितीनुसार मोनूने 8 वर्षापूर्वी कोमल वय 32 नावाच्या महिलेशी विवाह केला होता. त्यांना 6 वर्षाची मुलगीही झाली आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो रिक्षा चालवायचा, तर मोनूची पत्नी कोमल ही घरी ट्युशन घ्यायची. तिच्याकडे सनी वय 20 नावाचा तरुण शिकायला येत होता. याच दरम्यान कोमल आणि सनी यांच्यात प्रेमसंबंध जुळले होते. काही दिवसापूर्वीच मोनू आणि त्यांच्या कुटुंबाला या अनैतिक संबंधाबद्दल कुणकुण लागली होती. त्यानंतर मोनूने आपला संसार वाचवण्यासाठी कोमलची मजबूत काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ती कुणाचेही ऐकायला तयार नव्हती. या गंभीर विषयावर दोन्ही कुटुंबांमध्ये बैठकही पार पडली होती. त्यावेळी कोमलने पतीला घटस्फोट द्यावा लागला तरीही ती विद्यार्थ्याला सोडणार नाही असे तिने स्पष्ट सांगितले होते. या सर्व वादानंतर घटनेच्या सुमारे 1 आठवडा आधी कोमल घर सोडून तिच्या माहेरी निघून गेली होती. पत्नी सोडून गेल्याने आणि तिच्या अनैतिक संबंधामुळे मोनू प्रचंड मानसिक तणावाखाली गेला होता. याच नैराश्यातून तो गळफास लावून आत्महत्या केली आणि स्वतःचे आयुष्य हे संपवून टाकले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुरावे गोळा केले आणि मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून घेतले. मृत मोनूचा भाऊ कपिल याने दिलेल्या जबाबाच्या आधारे मौली जागरा पोलिसांनी आरोपी पत्नी कोमल आणि तिचा कथित प्रियकर सनी याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवातही केली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण अशाच नवनवीन बातम्या तुम्हाला ह्या चॅनलवरती रोज पाहायला भेटणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.